ओबीसींचा महामोर्चा पार पडला। यावेळी विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाल्याचं दिसून आलं। 2 सप्टेंबरचा जीआर रद्द केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही असं विजय वडेट्टीवार म्हणाले। सरकार जरांगेंपुढे झुकलंय अशी टीकाही त्यांनी केलेली आहे। तुम्हाला माझी सर्व विनंती आहे, सर्व माझ्या ओबीसी बांधवांना, की या ठिकाणी आपण आलात एकच विचार करा, जोपर्यंत 2 सप्टेंबरचा काळा जीआर रद्द होत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, तरच आपण वाचू। आणि आपण वाचू तर इतरांना वाचवू। आपल्याला कोणी मारेल तर त्याला मात्र मारण्याची तयारी आपण ठेवा, ही विनंती करतो, हात जोडून विनंती करतो। मूळ गावात समान आडनावाची कुटुंबे व नातेवाईक कुणबा करून बहुसंख्येने राहत असतील तरी त्याला ओबीसी देऊन टाका। काय चाललंय, कुठे घेऊन चाललायत महाराष्ट्राला? अरे आमच्यामध्ये भांडण लावायचं काम केलं। हा जीआर काढला आणि सरकार पुरस्कृत तुमच्या मुळावर उठला हा जीआर, तुमचा उद्ध्वस्त करणारा हा जीआर, तुम्हाला बर्बाद करणारा हा जीआर आहे। हा जीआर जर रद्द झाला नाही तो तुमची पिढी तुम्हाला माफ करणार नाही। हैदराबाद गॅजेट या संबंधी काढलेला जीआर आहे। महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये या जीआरचा इफेक्टच होत नाही। या जीआरनी कुठंच त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भामध्ये कुठेही हैदराबाद गॅजेट ज्या जिल्ह्यापुरता त्या जिल्ह्याचा विषय आहे, तेही 2 सप्टेंबरचा जीआर जो आहे तो हैदराबाद गॅजेट संबंधी ज्या जिल्ह्याचा आहे त्या जिल्ह्यातही खोटं प्रमाणपत्र इश्यू होणार नाही, खोडतोड असलेले प्रमाणपत्र इश्यू होणार नाही। ज्यांची वंशवाढीमध्ये इमानदारीने कुणबी आहे तेच त्या ठिकाणी इश्यू होणार आहे। त्यामुळं ओबीसी समाजाची चालवलेली दिशाभूल ही थांबवली पाहिजे।